आणि आता होर्मुझ उघडण्याबाबत रशिया आणि चीनने व्हीटो वापरलेला आहे। महत्त्वाची बातमी समोर येते। मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेला मोठा धक्का बसलाय। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये रशिया आणि चीनने त्या प्रस्तावावर व्हीटो अधिकार वापरलाय, ज्याचा उद्देश होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणं हा होता। अमेरिकेविरोधात इथं प्रस्ताव मांडण्यात आला। यूएनमध्ये अमेरिकेविरोधात रशिया आणि चीनने हा प्रस्ताव मांडत अमेरिकेला मोठा धक्का दिलेला आहे। वारंवार अमेरिकेने असं वक्तव्य केलेलं आहे की होर्मुझ आमच्या काही उपयोगाचं नाहीये, त्यामुळे एक बेफिकरपणा अमेरिकेचा यामधून समोर येत असतो। आता रशिया आणि चीनने अमेरिकेला हा मोठा दणका दिलेला आहे। अमेरिकेविरोधात युनायटेड नेशन्समध्ये आपण पाहतोय हा प्रस्ताव मांडलेला आहे। आपल्यासोबत सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत। निलेश सर, अमेरिकेविरोधात रशिया आणि चीनने हा प्रस्ताव मांडत मोठा दणका अमेरिकेला दिलेला आहे। यामागचं राजकारण आंतरराष्ट्रीय काय आहे, आपलं विश्लेषण? मुख्यतः यूएन म्हणजे युनायटेड नेशन मध्ये हार्मस जी धुनी आहे ती खुली करावी आणि जगासमोरचं जे संकट निर्माण झालंय ते दूर व्हावं या दृष्टीनं हा प्रयत्न सुरू होता। यासाठी मधल्या काळामध्ये साधारण 45 देशांनी एकत्र येऊन हार्मसची धुनी खुली करण्यासाठीचा म्हणून प्रयत्न चालवला होता। याच संदर्भातला एक प्रस्ताव यूएन मध्ये मांडण्यात आला आणि या प्रस्तावाला, कारण 5 देश असतात ज्यांच्याकडे व्हीटो पॉवर असते, रशिया आणि चीन हे त्यातील 5 देशांपैकी एक आहे आणि कोणताही प्रस्ताव हा ज्या वेळेला युनायटेड नेशन मध्ये येतो त्यावेळेला त्याला थांबवणं किंवा रद्दबातल करणं याचा अधिकार या 5 देशांपैकी कोणत्याही एका देशाने जर व्हीटो पॉवर वापरली तर त्यामध्ये तो अमान्य ठरत असतो। या ठिकाणी रशिया आणि चीन व्हीटो पॉवर वापरल्याची माहिती समोर येते आणि हा एक मोठा दणका या निमित्तानं अमेरिकेला किंवा एक मोठं अपयश अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं या निमित्तानं पाहायला मिळतंय। अमेरिका विरोधी वातावरण जगभर तयार होत आहे आणि त्याचीच एक चुणूक किंवा त्याचीच एक प्रतिमा या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। जी, धन्यवाद सर आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। आपण पाहतोय अमेरिकेविरोधात रशिया आणि चीनने त्यांचा व्हीटो पॉवर वापरलेला आहे आणि त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं।